अय सुधाकर साहेब सोडा की आता किती दिवस आतमध्ये ठेवून घेणार आहेत हा सोडा मला जाऊ दे घरी. तू काय आता घरी जात नसतोयस. केस झाली तुझ्या कोर्ट पुढची 5 वर्ष तुला काही सोडत नसतात. काय 5 वर्ष अहो असं नका बोलू साहेब. अहो नाही माझ्या मेंदूला रक्त पोचत म्हणून राग येतो. आता झाली रागाच्या भरात गोष्ट आता द्या की सोडून. हा मार बी खाल्लाय मी. आता मला सांगा आपली ज्याच्यावर श्रद्धा असती त्याची रक्षा करणं काय गुन्हा आहे का? हा सोडा मला. नाही गुन्हा. श्रद्धा भक्ती करणं याच्यावर गुन्हा नाहीच आहे ना. पोलिसांची गाडी जाळायचा प्रयत्न करणं ना तो गुन्हा आहे. जमावाला चितवणी देणं तो गुन्हा आहे. आता केला ना मान्य गुन्हा. मार बी खाल्लाय की राव एवढा. ए उपकार केलेस का गुन्हा मान्य करून? हा उपकार केलेस? उद्या खून करून येशील इथे येशील कबूल करशील गुन्हा सोडून द्यायचं तुला? माझ्या डोक्यात जाऊ नका. हो 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 एवढं चिडताय कशाला? हा आमच्या बाबांनी सांगितलंय की कसली बी परिस्थिती असू दे शांत राहिलं पाहिजे. मंग्या नका सोडू. आता बघा की आमचं बाबाच मला इथनं सोडून घेऊन जातात का नाही. अरे तुला थोडी लाज वाटली पाहिजे. इथं चोप चोप चोपला तुला तरी तुला अक्कल आली नाही का? आता बघूच तुझा बाबा काय करतोय ते. बघशील बघशील. अरे सोड की सोड म्हणलेत की आता. अरे काय कामाला आहे? हा आमच्या देव माणसाचं नामस्मरण करायला चालू बी केलं नव्हतं तेवढं साहेबांनी स्वतःहून बाहेर काढलं. बघितलं का कसल्या ताकद. साहेब तुम्हाला बी आले का परिस्थिती? कळले काय करते तुम्हाला बी? इकडे बस. हा इकडे बस. तुझा माझ्यावर जास्त विश्वास आहे की त्या गोपाळ नावाच्या टेलरवर? बाबांवर. माझं एक काम आहे तुझ्याकडे. काम कसलं? त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या बाबतीतच आहे. मग नाही करणार. बाबा म्हणजे माझ्या आई बापाच्या बी पुढे आहेत. बाबानेच तर मला आयुष्याची योग्य दिशा दाखवली आणि त्यांच्याबरोबर बेमानी नाही नाही मी अजिबात त्यांच्या संग गद्दारी करणार नाही. तुम्ही सांगितलेलं काम केलंस तर ताबडतोब सुटका इथून. नाही केलंस आयुष्यभर जेलमध्ये सडशील. मग मी आतमध्ये सडेन पण बाबांसंग गद्दारी करणार नाही. ठीक आहे.